हा मोर्चा काढण्याची वेळ येऊच नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं अजित पवार म्हणाले। तर यावर संजय राऊत आणि यशवंत किल्लेदार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर निर्णय रद्द झाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही अशी भूमिका संदीप देशपांडेंनी घेतली आहे। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। ही महाराष्ट्राची भूमिका आहे। 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही। आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतो आहे। आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे। मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी जाग यायला लागली असं दिसतंय। पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। म्हणून मी म्हटलं खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही। आज माझी भूमिका मी स्पष्टपणे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यक्त करणार आहे की 5वी पासूनची हिंदी ती सक्तीची नको। म्हणजे पर्याय त्या ठिकाणी जशा पद्धतीनं तुम्ही पहिलीला 3ऱ्या भाषेचा पर्याय म्हणून इतर भाषा त्यामध्ये दिलेल्या जसे संस्कृत आहे, हिंदी आहे किंवा इतर भाषांचा पर्याय तुम्ही स्वीकारायला सांगितलेलं तशाच पद्धतीनं 5वी पासून जर हिंदी तुम्ही अंमलात आणलं तर निश्चितपणे जो उद्रेक आता मराठी भाषेच्या ह्या विषयावरून होतं तो होणार नाही। कोणाला मोर्चा काढायची गरज पण पडणार नाही।